शिक्षक मित्रांनो नमस्कार. दामू मुळे ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 काल एक भाग बघितला आणि पार्ट ए, पार्ट बी आणि पार्ट सी. काल आपण पार्ट ए आणि पार्ट बी ची माहिती बघितलेली आहे ऑलरेडी. पार्ट सी ची माहिती बाकी होती कारण व्हिडिओ खूप मोठा होणार होता आणि त्यामुळे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जे अभियान आहे टप्पा 3चं त्यामध्ये ऑनलाईन माहिती कशी भरायची, कोणकोणते फोटो लागतात याची माहिती आपण बघतोय. आपण वेळ न घालवता आपण या ठिकाणी डायरेक्टली थेट भाग 3ला सुरुवात करूया. आपण माझी शाळा सुंदर शाळा या साईटवरती गेलेलो आहे. त्या ठिकाणी माझी शाळा सुंदर शाळा या टॅबवरती क्लिक केल्यानंतर बघा आपण काल माहिती बघितली होती पार्ट ए आणि पार्ट बी हे दोन्ही भरून पूर्ण झालेले आहेत. म्हणून त्या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये आपल्याला ते शो करत आहे. ते दोनही या ठिकाणी शो करत आहे. मित्रांनो आता आपला जो बाकी आहे पार्ट तो पार्ट सी आपल्याला भरणं गरजेचं आहे. तो एकदा तुम्ही भरलात की त्यानंतर काय प्रोसिजर असते ती आपण बघूया. आता या ठिकाणी मी दोन्हीही पार्ट ए आणि पार्ट सी या ठिकाणी सेव्ह केलेला आहे. आता मित्रांनो या ठिकाणी बघा हा भाग क म्हणजे पार्ट सी चालू होतोय 61 गुणांसाठी. शैक्षणिक संपादनूक असं त्याला म्हणतात आणि या ठिकाणी काय आहे आणि कुठले डॉक्युमेंट्स या ठिकाणी पुरावे म्हणून द्यावे लागतील. तर पहिला पॉइंट आहे या ठिकाणी की विषयनिहाय विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती साध्यता पॅटनुसार आणि VSK पोर्टलवरून विषयनिहाय संपादनूक पातळीची खात्री करून खालीलप्रमाणे गुणगान करावं. मित्रांनो या ठिकाणी बघा पहिला पॉइंट आहे सब पॉइंट इंग्रजी विषयाचं अध्ययन स्तर किती आहे म्हणजे पॅटला जे आपण मार्क देतो आणि त्याचे प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या चेकिंग होणार. म्हणजे तुम्ही या ठिकाणी इंग्रजी अध्ययन स्तरावरती तुमचा विद्यार्थी बघा या ठिकाणी मेन्शन केलेला आहे त्यानुसार या ठिकाणी मेन्शन केलंय बघा. या ठिकाणी मेन्शन केलंय 0 ते 50% मध्ये असेल तर 1 गुण, 51 ते 75 मध्ये असेल तर 2 गुण आणि 76 ते 90 मध्ये असेल तर 3 गुण आणि 91 ते 100% मध्ये असेल तर 4 गुण. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की तुम्ही इंग्रजी विषयाच्या अध्ययन स्तर जर 91 ते 100 मध्ये असेल तुमची शाळा तर तुम्हाला 4 गुण मिळतील. गणिताबाबतीमध्ये पण सेम तसंच आहे. म्हणजे एकूण 12 गुणांसाठी आहे. तुमचे तीनही स्तर म्हणजे गणित, इंग्रजी आणि भाषा 91 ते 100% मध्ये असतील तर 12 गुण मिळतील. नसेल तर तुम्ही या टक्केवारीमध्ये कुठे बसताय ते. तर या ठिकाणी मेन्शन करा तसं. या ठिकाणी मेन्शन करा की इंग्रजी विषयाचा अध्ययन स्तर म्हणजे इथे या ठिकाणी मेन्शन करा थोडक्यात वर्णन की इंग्रजी विषयाचा अध्ययन स्तर आमच्या शाळेचा 76 ते 90% आहे असं मेन्शन करा. गणित विषयाची क्षमता अध्ययन स्तर किती टक्के आहे ते मेन्शन करा आणि भाषा विषयाचं अध्ययन स्तर किती टक्के आहे ते मेन्शन करा. आता पुरावे काय द्यावे लागतील तर पॅटचे तुमचे जे उत्तरपत्रिका आहेत ते तुमच्या शाळेमध्ये आहेत ते. त्यानंतर VSK पोर्टलवरती जे तुम्ही गुण नोंदवता आणि त्यानुसार तो काही रिझल्ट जो बनवता त्यामध्ये तुम्ही तुमची शाळा किती टक्केमध्ये येते ते तुम्ही या ठिकाणी त्याचा फोटो काढून तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. 2 पॉईंटमध्ये इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती लाभार्थी उत्तीर्ण NMMS परीक्षा 2.1 मध्ये जर तुमचे विद्यार्थी 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 50% उत्तीर्ण असतील तर त्या ठिकाणी तुम्ही थोडक्यात वर्णन करा की आमच्या शाळेमध्ये इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 50% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि त्या बाबतीमध्ये तुमचे जे काही विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र आहेत त्याचे फोटो एक फॉर्मॅलिटी म्हणून घ्या, पुरावा म्हणून. इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत शाळा असेल तर 5वीच्या स्कॉलरशिपचा तिथं प्रश्न निर्माण होत नाही, त्यामुळे तुम्ही सरळ नाही म्हणून लिहा. 2.2 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत मागील वर्षी
किमान एक शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी जर असेल तुमच्या शाळेत पासआउट, तर तुम्हाला 1 गुण मिळेल. 5वी 2.3 मध्ये 40% जर विद्यार्थी प्रविष्ट झाले असतील, पटाच्या किमान 40%, तरी तुम्हाला 1 गुण मिळेल. आणि तुम्ही तिथं मेन्शन करा की इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आमच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 40% विद्यार्थी हे त्या ठिकाणी प्रविष्ट झाले होते परीक्षेला, तर 1 गुण. 2.4 मध्ये जर 50% 8वीसाठी, आता आपल्या शाळा बहुतेक इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत आहेत, 8वीचे वर्ग असतील, तर तुमचे विद्यार्थी जर 50% असतील किंवा मग तुमचा एक तरी विद्यार्थी त्याच्यात पासआउट झालेला असेल किंवा 40% विद्यार्थी प्रविष्ट असतील, तर तुम्हाला 1-1 गुण मिळतील. आणि तुम्ही त्या ठिकाणी त्या परीक्षेसंदर्भातले जे काही डॉक्युमेंटरी आहे, फोटो आहेत, ते त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करा. 3व्या पॉईंटमध्ये राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थी संख्या, म्हणजे सांस्कृतिक क्षेत्र असेल, अतिउत्कृष्ट सादरीकरण केलं असेल, व्यक्तिमत्व विकासासाठी राबवलेले उपक्रम, तर त्यामध्ये या ठिकाणी बघा की या ठिकाणी बघा 3.1, जर तुमची शाळा किंवा तुमच्या शाळेतील काही विद्यार्थी राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरती जर सांस्कृतिक क्षेत्रात अतिवृष्ट सादरीकरण केलं असेल, अतिउत्कृष्ट, तर त्या ठिकाणी 1 गुण. मग त्या बाबतीमध्ये कोणत्या खेळामध्ये, कुठल्या कार्यक्रमामध्ये होता, त्याचे फोटो देणं अपेक्षित आहे. राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरती स्पर्धा परीक्षांमध्ये जर तुमचे विद्यार्थी यश मिळाले असेल, तर त्या ठिकाणी 1 गुण मिळेल. आणि या ठिकाणी तुम्ही थोडक्यात वर्णन करा. जर तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना व्यापार, उद्योग आणि शेतीविषयक तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेण्यासाठी उपक्रम तुम्ही राबवले असतील शाळेंनी, म्हणजे एखाद्या मार्गदर्शकाकडून, व्यावसायिकाकडून, उद्योजकाकडून, शेतीविषयक ज्याला नॉलेज आहे त्यांच्याकडून जर तुम्ही उपक्रम राबवले असतील, तर 1 गुण मिळेल. त्याचा फोटो, ज्या दिवशी तुम्ही शाळेमध्ये ते उपक्रम राबवला त्याचा फोटो, जे काही करिअर मार्गदर्शन म्हणून ते. आणि इथं थोडक्यात वर्णन करा की आम्ही शाळेमध्ये ह्या दिवशी विशेष तज्ज्ञांकडून शेतीविषयक किंवा उद्योग किंवा जे काही असेल व्यापार, याविषयी शाळेमध्ये उपक्रम राबविला. 3.4 मध्ये विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन जर तुम्ही राबवला असेल, तर त्याचा फोटो तुमच्याकडे असेल, तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. म्हणजे एकत्रित हे 1, 2, 3, 4 फोटो या ठिकाणी तुम्ही अपलोड करा आणि थोडक्यात वर्णन करा. 3.5 मध्ये जर शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य संबंधितले जे आजार आहेत, जे विकार आहेत, त्या संबंधित जर तुम्ही मार्गदर्शन केलं असेल ते निराकरण करण्यासाठी एखाद्या तज्ज्ञाकडून, तर त्या ठिकाणी तुम्ही फोटो काढला असेल, तो अपलोड करायचा आहे. आणि इथे थोडक्यात वर्णन करायचं आहे, थोडक्यात वर्णन की आम्ही ह्या दिवशी या विषयासंदर्भात समुपदेशकांमार्फत निराकरण केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं आरोग्यसंबंधी समस्यांचं. सर्जनशीलता, चिकित्सक विचार, समस्या निराकरण, कौशल्य आत्मसात करण्यासाठी उपक्रम जर तुमची शाळा राबवत असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही जो उपक्रम राबवला त्याचं त्या ठिकाणी फोटो अपलोड करा आणि या ठिकाणी थोडक्यात वर्णन करा. 3.7 नागरिकत्व, कौशल्य, संविधानातील मूल्य आणि मूलभूत कर्तव्याबद्दल जबाबदारीचे ज्ञान आणि समज वाढवण्यासाठी उपक्रम राबवलेत का? तुम्ही एखाद्या शाळेमध्ये जर तुमच्या पथनाट्य सादर केले असतील, कशावरती, तर नागरिकत्व, कौशल्य किंवा संविधानातील मूल्य जोपासण्याच्या बाबतीमध्ये, मूलभूत कर्तव्याबाबत जर तुम्ही पथनाट्य सादरीकरण केलं असेल किंवा एखादा उपक्रम सादर केला असेल, तर त्याचे फोटो असतील तर ते फोटो अपलोड करायचे आहेत आणि इथे वर्णन करायचं आहे. यानंतर बघा, म्हणजे 3.7 मध्ये मी मागे पण एक व्हिडिओ आमच्या शाळेचा बनवला होता. मूलभूत कर्तव्य असतील किंवा संविधान दिन जो आपण साजरा केला, त्यामध्ये काही इव्हेंट्स दिले होते शासनाने, तर त्यापैकी जर तुम्ही इव्हेंट्स केले असतील, त्याचे फोटो असतील, तर तुम्ही अपलोड करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये 7 गुण घेऊ शकता. 4थ्यामध्ये बघा इथे मेन्शन केलेलं आहे, 4.1 वरच आपण येऊ. अध्ययन अक्षम विद्यार्थी किंवा दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्र योजना तुमच्याकडे असतील, तर तुम्ही या ठिकाणी
कोणत्या योजना राबवत आहेत त्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी तुम्ही काही करतायत का? की जे अध्ययन अक्षम आहेत त्यांच्यासाठी. अभ्यासात मागे राहिलेले आहेत. तुमच्या शाळेमध्ये जर दिव्यांग मुलं असतील, तर त्यांच्या सभाधितपणा किंवा वक्तृत्व यासाठी तुम्ही प्रयत्न केला असेल तर 2 गुण. सांस्कृतिक स्पर्धा किंवा वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा या बाबतीमध्ये जर तुमच्या शाळेमध्ये आयोजन केलं असेल तर तुम्हाला 2 गुण मिळतील. त्याचे फोटो अपलोड करा आणि या ठिकाणी वर्णन करा. 4.3 इन्स्पायर अवॉर्ड योजनेमध्ये या वर्षी विद्यार्थ्यांचे नामांकन, नॉमिनेशन केले असल्यास इन्स्पायर अवॉर्ड योजना जी आहे त्या योजनेमध्ये जर तुमच्या शाळांनी रजिस्ट्रेशन केलं असेल, नॉमिनेशन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 1 गुण मिळेल. 4.4 मध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन, विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत विद्यार्थी जर तुमचे सहभागी झाले असतील, आता हे मुळात इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शन हा वगैरे सहभाग घेण्याचा विषय येत नाही. मोठ्या वर्गांना आहे, 5वीचे वर्ग जिथे आहेत तिथे. पण तर तुम्ही जर तालुका स्तरावरती विज्ञान प्रदर्शनमध्ये भाग घेतला असेल, तर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल. ते प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करणं अपेक्षित आहे. या दिवशी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन झालं आणि त्यामध्ये आमच्या शाळेने विज्ञान प्रदर्शन किंवा विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. 4.5 रेखाकला परीक्षेस विद्यार्थी प्रविष्ट करून उत्तीर्ण झाले असल्यास, म्हणजे इथे डायरेक्टली प्रविष्ट करून उत्तीर्ण झाले असल्यास त्या ठिकाणी तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करायचं आहे आणि थोडक्यात वर्णन करायचं आहे. 5 मध्ये शालेय विद्यार्थी प्रमाण. तुमच्या शालेय विद्यार्थी प्रमाण म्हणजे गेल्या वर्षी किंवा आत्ता तुमचं जर शाळेतील विद्यार्थी उपस्थितीचं प्रमाण जर 90% पेक्षा जास्त असेल, ते कन्सिडर करा प्रत्येक महिन्याचं आणि त्याचं कॅल्क्युलेशन करा. 90% पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 1 गुण मिळेल आणि इथं म्हणा, थोडक्यात वर्णन इथे करा, की आमच्या शाळेची विद्यार्थी उपस्थिती ही 90% पेक्षा जास्त आहे. 6 मुख्य पॉईंट आहे आणि त्यामध्ये सब पॉईंट आहे. ऐतिहासिक वस्तू जतन, भारतीय संस्कृती वारसाचे जतन ही गेल्या वर्षी पण मुद्दा होता. यामध्ये तुम्ही भारतीय संस्कृती वारसांचे जतन करण्यासाठी किंवा ऐतिहासिक वस्तूचे जतन करण्यासाठी तुम्ही क्षेत्रभेट किंवा सहल नेली असेल आणि त्यामध्ये तुमचे फोटो असतील तर हे फोटो या ठिकाणी अपलोड करा आणि माहिती इथे सादर करा, की आम्ही भारतीय सांस्कृतिक वारसाचे जतन करण्यासाठी अशी क्षेत्रभेट केली होती आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, काय असेल तो त्यांचा जागरूक झाला असं थोडक्यात इथं वर्णन करा. 6.2 वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी केलेला प्रयत्न, म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी तुम्ही काही एखादा प्रोग्राम राबवलाय का किंवा काही उपक्रम राबवला असाल तर त्याचा फोटो इथे अपलोड करायचा आहे. हे एकत्रित फोटो आहे, स्वतंत्र असं नाही. आम्ही कालच म्हटलं की 2 MBच्या आतमध्ये राहून फोटो अपलोड करायचे आहे. 6.3 मध्ये जर तुम्ही क्षेत्रभेटीचे आयोजन केलेले असेल, म्हणजे स्थानिक कला असेल, व्यवसाय, उद्योग, निसर्ग, म्हणजे बहुतेक शाळा निसर्गाला भेट देत असतात या पावसाळी आणि त्या मुवमेंटमध्ये. तुम्ही स्थानिक कला असेल, कोकणवासियांच्या ज्या काही स्थानिक कला आहेत तर त्या बघण्यासाठी विद्यार्थ्यांची क्षेत्रीय भेट आयोजित केली होती का? किंवा एखादा व्यवसाय असेल किंवा उद्योग असेल त्याला भेट देण्यासाठी तुम्ही जर गेला असाल तर तुम्ही या ठिकाणी त्याचा फोटो अपलोड करा आणि माहिती द्या. 6.4 मध्ये सहलीचे आयोजन करण्यात आलं असेल, गेल्या वर्षी केला असाल तरी चालतंय. गेल्या वर्षीचे जे सहलीचे फोटो आहेत ते या ठिकाणी तुम्ही अपलोड करा आणि म्हणा की आमच्या शाळेची सहल या ठिकाणी नेली होती. थोडक्यात वर्णन करा, कारण आपल्याला त्या ठिकाणी फोटो पण असणं गरजेचं आहे. 7 पॉईंटमध्ये असं मेन्शन केलंय की विद्यार्थ्यांच्या भाषाविषयक क्षमतांची स्थिती. निपुण महाराष्ट्र जो FLNचा कार्यक्रम होता त्यामध्ये भाषिक क्षमता, वाचन क्षमता, लेखन क्षमता आणि गणितीय क्रिया जर तुमच्याकडे ज्या काही निपुणच्या घेतलेल्या आहेत चाचण्या, तर या ठिकाणी मेन्शन करा की आमचे विद्यार्थी भाषण क्षमतेमध्ये निपुण महाराष्ट्र अभियान अंमलबजावणी अंती भाषण क्षमतेमध्ये निपुण आहेत किंवा वाचन क्षमतेमध्ये निपुण आहेत, लेखन क्षमतेमध्ये किती टक्के निपुण आहेत, गणिती क्रिया त्यांना किती येतात,
हे या ठिकाणी मेन्शन करा. आणि पुरावे म्हणून तुमच्याकडे निपुण महाराष्ट्र अंतर्गत जे FLNचे काही पेपर असतील तर ते तुम्ही पुरावे म्हणून त्या ठिकाणी थोडक्यात फोटो काढून अपलोड करा. कारण केंद्र स्तरावरची जी काही समिती येईल त्यांना हे दाखवावं लागेल तुम्हाला. 8 पॉइंटमध्ये म्हटलंय की क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य म्हणजे तालुका स्तर किंवा जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय. तालुका स्तरावर जर तुमची शाळा गेली असेल तर 2 गुण स्पर्धेमध्ये, क्रीडा स्पर्धेमध्ये. जिल्हा स्तरावर गेले असेल तर 2 गुण, विभाग स्तरावर गेले असेल तर 2 गुण, राज्य स्तरावर गेले असेल तर 2 आणि राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले असेल तर 2. तुमची यापैकी 1 ते 5 पॉइंटमध्ये जर तुमची तालुका स्तरावर गेली असेल तर तालुका स्तरावर इथे या ठिकाणी मेन्शन करा की आमची शाळा ही या क्रीडा खेळामध्ये तालुका स्तरावरती पार्टिसिपेट झाली होती. जिल्हा स्तरावर गेले असेल तर जिल्हा. जर तुम्ही फक्त तालुका स्तरावर गेला असेल तर तालुका स्तरावरती घ्या आणि समोर या 1, 2, 3, 4 मध्ये नाही म्हटलं तरी चालेल. 9 पॉइंटमध्ये इयत्तानिहाय शाळेतील मागील वर्षातील जी अध्ययन संपादन पातळी आहे म्हणजे 10वी 12वी किंवा 5वी 8वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात, आता 10वी आणि 12वीचा विषय जिल्हा परिषद शाळांमध्ये येत नाही पण संस्थेसाठी येऊ शकतो. 5वीचा वर्ग ज्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये किंवा 8वीचा वर्ग असेल तर त्या ठिकाणी तुमचे विद्यार्थी शिक्षण प्रवाहात म्हणजे 4थी पास झाले 5वीला गेले नाहीत शाळेत दुसरीकडे, म्हणजे एक प्रकारे गळतीचा जो भाग आहे तो या ठिकाणी जर मागील वर्षी अध्ययन संपादन पातळी 70% असेल तुमच्या शाळेची तर या ठिकाणी थोडक्यात वर्णन करा. 9.2 5वी किंवा 8वीचे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही काय उपचारात्मक अध्यापन केलं. जे 5वी किंवा 8वीला जे मुलं अनुत्तीर्ण झाले, नापास झाले त्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी काही प्रयत्न केले का, प्रकल्प केले का, उपक्रम सादर केले का. जर उपक्रम सादर केले असतील तर या ठिकाणी तुम्ही काय करा, फोटो असतील ते अपलोड करा आणि या ठिकाणी थोडक्यात वर्णन करा की 5वीच्या आमच्याकडे इयत्ता 5वीचा वर्ग होता आणि त्यामध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आम्ही शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी असे उपक्रम त्याची अंमलबजावणी केली असं थोडक्यात या ठिकाणी वर्णन करा. आणि त्या विद्यार्थ्यांसाठी जे काही तुम्ही प्रोग्राम राबवलात त्याचे फोटो वगैरे असतील तर तुम्ही अपलोड करा. 10वा मुद्दा असा आहे की 10.1 शेवटचा मुद्दा आहे, शाळेने योजनांचा प्रचार किंवा प्रसार करण्यासाठी केलेले प्रयत्न. म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जे काही योजना आहेत त्या योजनांसाठी त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न शाळा लेवलला केले. मग आपण म्हणू शकतो की पालक सभेमध्ये आम्ही पालकांना योजनांबद्दल माहिती दिली म्हणजे त्याचे फोटो येतील. किंवा आम्ही असं करू शकतो की शाळेच्या दर्शनी भागात ज्या शाळेतल्या मुलांना योजना देणं अपेक्षित आहे त्याचं एक पॅम्पलेट किंवा त्याची आम्ही फ्लॅश बनवून एक घडीपत्रिका बनवून आम्ही वर्गाच्या बाहेर त्या ठिकाणी ठेवलेले आहे जेणेकरून विद्यार्थी पालक ते बघू शकतात. मग इथे म्हणा की आमच्या शाळेमध्ये पालक सभेद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेल्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पालक सभेमध्ये आम्ही हा विषय घेतला किंवा आम्ही शाळेच्या दर्शनी भागात सदर सर्व योजनांची माहिती पुस्तिका लावलेली आहे. 10.2 मध्ये विद्यार्थ्यांना योजनानिहाय लाभ मिळावा यासाठी शाळेने केलेले प्रयत्न. मुळात आपल्या बऱ्याचशा जिल्हा परिषदाच्या शाळांमध्ये समोर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना कोणत्या योजना मिळतात त्यांची नावं लिहिलेली असतात आणि यामध्ये संवर्गनिहाय म्हणजे कास्टनुसार विद्यार्थ्यांची निवड यादी असेल, तुमच्याकडे वेळेत वरिष्ठ कार्यालयास केलेला तुमचा प्रस्ताव असेल म्हणजे पाठपुरावा पत्र व्यवहार असेल, लाभार्थी पात्र विद्यार्थी यादी असेल, जर तुमच्याकडे ते असेल तर तुम्हाला 1 गुण मिळेल. आणि त्यासाठी तुम्ही केलेले पत्रव्यवहार किंवा प्रस्ताव जे शासनाला किंवा त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला किंवा पंचायत समितीला आपल्या विभागाला जर दिलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही
ते पुरावे म्हणून ठेवायचे आहेत. तुम्ही अपलोडही करू शकता आणि मुळात जी केंद्राची समिती येईल तर त्या समितीला तुम्हाला या ठिकाणी दाखवायचं आहे. आता ही सगळी माहिती या ठिकाणी अपलोड केल्यानंतर आणि ते सर्व आपण जे काही थोडक्यात वर्णन आहे ते सगळे या ठिकाणी आपण माहिती टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला 3 ऑप्शन दिसतात. त्या ऑप्शनमध्ये डायरेक्टली फायनलाइज करू नका. पहिल्यांदा तिसरा जो ऑप्शन मधला जो ऑप्शन आहे दुसरा, तर आपण केलेली माहिती सेव्ह करा. टाईप केलेली माहिती असेल ती सेव्ह करा आणि सेव्ह केल्यानंतर शेवटचा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती जाऊन फायनलाइज करा. फायनलाइजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला विचारलं जाईल की तुम्हाला फायनलाइज करायचं आहे का? तुम्ही येस म्हणा, कारण एकदा फायनलाइज झालं की मग त्या ठिकाणी तुम्हाला बदल करता येणार नाही. त्यामुळे आपल्याला टाइम टेबल दिलेला आहे. 19 डिसेंबरपर्यंत ही सगळी माहिती काय करायची आहे आपल्याला अपलोड करायची आहे. फोटो पुरावे अपलोड करायचे आहेत. तुम्ही एकदा त्या ठिकाणी माहिती अपलोड केली किंवा फायनलाइज केलं, मग फायनलाइज झालेल्या शाळा केंद्र स्तरावरती त्या ठिकाणी दिसतील आणि ती जी समिती नेमलेली आहे ती समिती तुमच्या शाळेवरती येऊन तुमचं मूल्यांकन करेल. मग ते जे काही मूल्यांकन 19 तारखेनंतर आहे ते प्रत्येक जिल्हा परिषदेचं वेगवेगळं शेड्यूल थोडक्यात असू शकतं आणि त्यामध्ये 19 तारखेनंतर मुदतवाढ मिळणार नाही असं गृहीत धरून आपण काय करायचं आहे, हा डाटा जो आहे तो लवकरात लवकर फायनलाइज करायचा आहे. कारण आपल्याला नुसती ही माहिती नोंदवायची नाही आहे. तर मित्रांनो यासाठी काय करायचं आहे, प्रत्येक गुण जर मिळवायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडे तो पुरावा आहे का, तो मेंटेन केला आहे का, त्याचं अद्ययावतीकरण केलेलं आहे का, ते सगळं या ठिकाणी काय करा तुम्ही त्याचं जे काही डॉक्युमेंटरी आहे ती तुम्ही तयार ठेवा. तुम्ही एक फाईल बनवा. फाईलमध्ये एक मुद्दा घ्या. सहलीचे आयोजन करण्यात आले असल्यास असा मुद्दा आहे. मग इकडे थोडक्यात वर्णन करा. अशा पद्धतीने तुम्ही एक फाईल आपल्याला जी काही ही ऑनलाईन आहे. ऑनलाईनची आपल्याला माहिती आहे ही समोर. फक्त आपल्याला जी काही केंद्र स्तरावरची जी समिती येईल, तर ती समिती हा आपला फॉर्म ते ओपन करतील आणि त्यांना हा फॉर्म दिसणार आहे. म्हणजे मुळात शालेय विद्यार्थ्यांसाठी समजा उद्या समिती आली तर ते काय बघेल की तुम्ही ऑनलाईन भरलेली माहिती अशी आहे, इथे थोडक्यात वर्णन केलेलं आहे, तुम्ही फोटो इथे अपलोड केलेला आहे, तुम्ही इथे माहिती लिहिली, याचा अर्थ शालेय विद्यार्थी उपस्थिती प्रमाण 90% पेक्षा जास्त आहे का? मग तुमच्याकडे जे काही हजेरी बुक आहे ते हजेरी बुक त्या ठिकाणी तपासलं जाईल. त्यामुळं ते सगळं आपल्याला काय करायचं आहे, त्याची टक्केवारी बघणं गरजेचं आहे. 90% पेक्षा जास्त आहे का? 90% पेक्षा जास्त नसेल तर तुम्ही सरळ म्हणा की 90% पेक्षा जास्त उपस्थिती नाहीये. पण मुळात 90% पेक्षा जास्त उपस्थिती होतेच. तर तरीही नसेल तर तुम्ही सरळ म्हणा नाही. कारण जर केंद्र समितीने जर त्या ठिकाणी 90% पेक्षा जास्त नाही आढळून आलं तर मग त्या ठिकाणी तुम्हाला तो गुण दिला जाणार नाही. म्हणजे जे पुरावे आपल्याकडे आहेत त्या संबंधित माहिती आपल्याला या ठिकाणी दर्शवायची आहे. जर पुरावे नसतील आपल्याकडे किंवा आपण त्या मुद्द्याला अनुषंगाने काही गोष्टी केलेल्या नाहीयेत किंवा आपल्याकडे त्याचे पुरावे नाहीयेत, तर आपण सरळ म्हणा की या गोष्टी आमच्या शाळेमध्ये नाहीत. म्हणजे काय होईल, केंद्र समिती आली, ती तुमच्याकडे जे आहे ते बघेल आणि त्यामुळे जे आहे तेच या ठिकाणी नोंदवा. जे नसतील ते नोंदवण्यात काही अर्थ नाहीये, कारण आपल्याला त्याचा पुरावा द्यावा लागेल. तर मित्रांनो या ठिकाणी आपला जो भाग पार्ट सी होता, तो पार्ट सी या ठिकाणी मी तुम्हाला शैक्षणिक संपादनूक एकूण 61 गुणांसाठी आहे, तो नीट समजावून सांगितलेला आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय की या ठिकाणी शीर्षक म्हणजे जे काही हेडिंग आहे हे सगळे मुद्दे, त्यानंतर इथे गुण आहेत,
या ठिकाणी PDF अपलोड करायचे आहे, फोटो अपलोड होत नाही आहेत. PDF बनवताना 2 MB च्या आत तुम्ही ती PDF बनवायची आहे. बऱ्यापैकी त्याचा एक छोटासा मी व्हिडिओ टाकेन, हवं तर. PDF बनवता येत नाही आहेत त्यांना. थोडक्यात वर्णन या ठिकाणी करायचं आहे, मोठं मोघम करायचं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील असं मी गृहीत धरतो. आपण थांबूया. जोहार. जय संविधान.